2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र आणि भारत होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। 2047 विकसित भारत हे महाराष्ट्रासाठी राबवतोय असंही त्यांनी म्हटलं। पंतप्रधान मोदींचं मिशन हेच आमचं मिशन असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतायत। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप प्रवक्ते नवनाथ बन आहेत। नवनाथजी, आपण बघू शकतो हा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचा विशिष्ट रोडमॅप किंवा नेमका कृती आराखडा काय असेल? मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट केले की 2047 साली विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र होणार आहे। आपण गेल्या काही दिवसापासून देवाभाऊंचं विजन बघितलं तर महाराष्ट्रामध्ये रस्ते विकास असेल, वाढवणसारखं बंदर असेल किंवा एज्युकेशन सिटीसाठी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणणं असेल। आपण बघा की जगभरामधून सर्वाधिक गुंतवणूक जास्त आज कुठे येते? फक्त आणि फक्त महाराष्ट्रात येते। जवळपास देशातल्या 75% FDI ची थेट गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली, मुंबईमध्ये येत आहे। त्यामुळं महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी कटिबद्ध आहेत। अगदी गडचिरोलीमध्ये देखील स्टील हब निर्माण करणं, पोलादचा सारख्या मोठ्या फॅक्टरी उभा करणं आणि तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणं हे सरकारने केलं। आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग सारख्या भागामध्ये रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्प आणून एक चांगली ऊर्जा ज्याच्यातनं पोल्युशन होणार नाही, ग्रीन एनर्जी करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जाते। रस्त्याचा विकास असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, आपला समृद्धी महामार्ग पूर्ण झालाय आणि 75,000 कोटी रुपये खर्च करून वाढवणचं बंदर विकसित करतो। वाढवणचं बंदर विकसित झाल्यानंतर आपल्याला एक महामुंबई वाढवण परिसरामध्ये तयार होईल, त्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस करू शकू अशा पद्धतीची एक रणनीती सरकारच्या अजेंड्यावर आहे। आणि त्यामुळं हे प्रकल्प येत्या 5-10 वर्षामध्ये पूर्ण होतील आणि हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राचा ग्रोथ इंजिन हे डबल स्पीडने वेगाने पळणार आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर 2047 साठी देश विकसित होईल आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये जे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न आपण जे बघितलं ते देखील पूर्ण होणार आहे। हो, नवनाथजी, पंतप्रधान मोदींचं मिशन हेच आमचं मिशन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। केंद्र सरकारच्या नेमक्या कोणत्या अशा योजना आहेत ज्यावर महाराष्ट्र सरकार सध्या सगळ्यात जास्त भर देत आहे? सातत्यानं आपण बघतात केंद्र सरकारच्या सगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे राबवल्या जातात। प्रत्येकाला घर देणं असेल किंवा वाढवण सारखं मोठं बंदर केंद्र सरकारच्या मदतीने आपण पूर्ण करतोय। बुलेट ट्रेनचं स्वप्न आता पुढच्या 2-3 वर्षामध्ये पूर्ण होईल, ज्याच्यामध्ये बुलेट ट्रेन आपल्याला मुंबईवरून धावताना बघायला मिळेल। मुंबईमधले मेट्रोचे अनेक प्रकल्प आपण बघा की मुंबईमध्ये 2014 पूर्वी फक्त एक मेट्रोचा प्रकल्प होता। आज मुंबई शहरामध्ये जवळपास 350 किलोमीटर मेट्रोचं जाळं उभं करण्यामध्ये, निर्माण करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं। MMR रिजनचा विकास असेल, फक्त मुंबई आणि MMR रिजन नाही तर विदर्भ आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे, जलसिंचनाचे अनेक प्रकल्प आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हाती घेतलेत। नदीजोडचे प्रकल्प हाती घेतलेत। नदीजोड प्रकल्पामुळे येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्रातला दुष्काळ हा कायमचा मिटवला जाईल। मराठवाडा, विदर्भ जिथे मध्ये पाणी टंचाई असते, शेतकऱ्यांना बारमाही पिकं घेता येत नाही, अशा ठिकाणी देखील बारमाही पिकं घेऊन सिंचनाची व्यवस्था करण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरू आहे। मोदी सरकारचा भरभक्कम पाठिंबा म्हणजे डबल इंजिन सरकार, केंद्र सरकार आणि राज्यातलं सरकार, त्याच्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांना हाताशी धरून ट्रिपल इंजिन सरकार म्हणून अतिशय व्यवस्थित कामगिरी महाराष्ट्राची देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। हो, नवनाथजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।